पप्पी तुझं काही ठरत नसेल ना तर माझा मार्ग मोकळा कर बघ पोरी. हंबीर जर काही इथं राहणार असेल ना तर मी इथं राहणार नाही नक्की. बाबा अहो तुम्ही असं मी विनय काका तिचं काही ठरतच नाही. तिला कोड्यात टाकण्यापेक्षा निघू आपण. यावरून एक गोष्ट स्पष्ट होती हा, अपर्णाला आपल्यापेक्षा सरकार जवळचे. अगं रुपाली त्यानं काय फरक पडणार आहे. चल आपण निघूया. बाबा आजोबा काय रे बाळा. बाबा मी आपल्या फॅमिलीचं पूर्ण चित्र काढले. आजोबा हे बघा. आजोबा मी उत्तराखंडला असताना मला सारखं वाटायचं की माझी फॅमिली अशीच एकत्र असावी. अमोल बाबा आजोबा मा तुम्ही सगळे का भांडता. मा म्हणते माफ करणं माणूस मोठा असतो. अरे अमोल बाळा ते शक्य नाही रे आता. पण का काढली. तू म्हणली होती ना की 7 वर्षाचं दुःख नाही विसरता येत. हो मग बघ की मी आपली फॅमिली एकत्र असल्याचं चित्र काढलंय. माझं 7वं चित्र. आपण एकत्र असतो तर मला अण्णू दादा सोबत राहता आलं असतं. अमोल अरे आम्हाला इथं नाही राहता येणार बाळा. का पण का आजोबा. अमोल बाळा आम्ही सरकार आजोबांबरोबर नाही राहू शकत इथं. प्लीज आजोबा आपण एकत्र राहूया ना. मी तुम्हाला कधीच काय म्हणजे काय नाही मागणार. अरे अरे ते शक्य नाही रे बाळा. प्लीज नका ना जाऊ आजोबा. माझ्यासाठी त्यांना माफ करा. अमोल अरे बाळा सरकार आजोबांनी जे काय केलं ना ते तुला कसं सांगू रे मी. ठीक आहे पण आजोबा मला एक माहिती आहे. काय रे. मला दोन्ही आजोबा माझ्यासोबत एकत्र पाहिजे. अमोल बाळा अरे, माझा लई जीव आहे रे तुझ्यावर. पर आजोबा प्लीज थांबा ना. ठीक आहे बाळा थांबतो मी. थँक्यू आजोबा. आता आपण सगळे मिळून खूप मजा करूया. It's the best. माझी फॅमिली सगळ्यात बेस्ट. अरे तुझ्यासाठी 7 वर्ष जीव तुटलाय रे माझा. आता ना तू म्हणशील तेच होईल बघ. दिवस बदलताय. 7 वर्ष मला जे करायला जमलं नाही ते अमोलमुळे शक्य झालं. नियती काही कर पण ही 2 घरं एकत्र येऊ. मोना तुला मी सांगितलं होतं ना रुपाली त्याच्या नादी नको लागू म्हणून. मग काय मिळालं तुला हे सगळं करून. हो तुम्ही काय बोलताय. आणि मी काय केलंय. आत्ता मला सरकारने सांगितलं त्यांना इकडे बोलवायसाठी तू फोन केलता ना. तू फोन केलता का नाही. मोना ग आत्ता कुठं दिदी दाजी शांतपणे राहायला लागलेत. ती भगवान झालंय वे तुला. बास झालं तुमचं. हो केला होता मी फोन कारण तुम्ही कधी स्वतःचा विचार करत नाही ना. मग मला तरी करायला हवा ना. म्हणजे हो रोज कोण ना कोण इकडे येऊन राहते. मग मला भीती नाही वाटणार का. अगं वाघ सिंह नाही तर तिथं बाई कसली भीती वाटते तुला. हे घर सोडून जाण्याची भीती वाटते मला. अहो अजून लोक आली ना तर नक्की आपल्याला हे घर सोडून जावं लागेल. अगं मोना मग जाऊ आपण. पण असलं उद्योग करून काय सिद्ध करायचंय तुला. मला काही सिद्ध करायचं नाहीये हो. मला फक्त आपल्या जुन्या घरी परत नाही जायचंय. अहो हे घर बघा ना. हे रूम हे सगळं किती भारी आहे. आणि म्हणूनच सगळ्यांना इथे येऊन राहावं असं वाटतं. मोना मी कर्ज काढतो घेतो नवीन घर
काय पाहिजे ती करतो, पण तू दीदीला नको त्रास देऊ. मी काय त्रास दिला हो? मी काय त्रास दिला तुमच्या दीदीला सांगा ना. आणि आपण का घ्यायचं नवीन घर? तुमची दीदी एकटी होती ना, तेव्हा आपण त्यांना आधार द्यायला होतो. हे सगळे लोक आले नव्हते त्यांना बघायला तेव्हा. मोना, त्या परिस्थितीत कुणी कुणाला आधार दिलाय ना हे तुला पण चांगलंच माहित आहे. ते काही असो, पण आपणच होतो ना एकमेकांना. आणि आता त्यांना हे घर देऊन आपण का बाहेर निघायचं? तुला समजून सांगणं म्हणजे आहे ना डगडावर डोकं पडून घेण्यासारखं आहे. बोला, तुम्ही मलाच बोला. मी तुम्हाला कधीपासून समजवण्याचा प्रयत्न करतेय, पण तुम्हाला समजायचंच नाहीये. तुम्हाला आठवतं का जेव्हा तुमच्या दीदीला गरज होती ना, तेव्हा याच लोकांनी त्यांना घरातून हकललं होतं. आणि आता ह्या सगळ्यांना इथे येऊन राहायचंय का? हे बघा, मला हे सगळं पटत नाहीये आणि मी हे सगळं सहन का करू? मी तुम्हाला शेवटचं सांगतेय, मला इथे कुणी नकोय. हे बास कर ग बाई, आता हात जोडतो मी तुझ्या पुढं, पण दीदीला नको त्रास देऊ. मोना, मी करतो काय तर आपण जाऊ दुसऱ्या घरी राहायला, पण मी तुला नीट सांगतोय दीदीला त्रास देणं बंद कर. आजपर्यंत तिनं लय सहन केलंय, पण तू आता अशी वागलीस ना तर मी सहन नाही करणार, लक्षात ठेव. अहो, मग काढा कर्ज आणि घ्या नवीन घर. मला काय? रुपाली ताई पण ना फार पुढच्या निघाल्या. स्वप्नील, काय पोराने एकदम मिठी मारली, मला काय बोलताच आलं नाही रे. समजू शकतो मी विनय काका, आणि थोडा वेळ घेऊया, होतील सगळ्या गोष्टी व्यवस्थित. ही आहेत कुठं? मागे आहेत बापूंबरोबर. आजोबा, आपण परत पिक्चरला निघालोय. अगं ये की. बाळा, परत जायलाच हवं का रे? हो मा, तू असं करते बघ. हो, जाऊया आपण सगळे. हा बाबा, अरे बाबा कुठे आहे तू? बाबा बाहेर आहे तुझा. हो का? बाबा, अरे बाबा. सावकाश. विनय काका, मी आहे आत. दिप्या, मोनाला पण यायचं होतं ना? हो. जा बोलव तिला. हा. बाबा, जाऊया ना? अगं लय उशीर झालाय, तुम्ही या ना जाऊन. बाबा, तुम्ही तरी चला की. तुम्ही आला नाही तर मग हा, अगं पर गोळ्या बी घ्यायच्यात, तू सांग ना त्याला. या तुम्ही जाऊन. हा, हे अपर्णाचं घर आहे ना, म्हणून ती तिला पाहिजे तशीच वागते. रुपाली, तू शांत हो, तब्येतीवर परिणाम होईल याचा. काही नाही होत मला. आणि नेहमी तुम्ही मला शिकवत असता ना की अपर्णा आणि भाऊजींमध्ये भांडणं नको लावू. आज केला का विचार अपर्णाने? हा, केला? हो ग, मला देखील वाटलं नव्हतं अपर्णा अशी वागेल म्हणून. 7 वर्षात तिच्यात काहीच बदल होऊ नये. आल्याचे गुण मेल्याशिवाय जात नाहीत ना. हे जसं प्रत्येकाला लागू होतं ना, तसं अपर्णाला पण लागू होतं. कसली बदलती ती तरी 7 वर्षात. खरंय. हे बघा, अमोलसाठी ह्याच्यापेक्षा जास्त नाही सहन करू शकत. आणि अमोलसाठी म्हणून आपण किती दिवस राहायचे अजून इथं? रुपाली, मला थोडा वेळ दे या ठिकाणी. कशासाठी? आधीच उशीर झालाय. मी तर म्हणते आपण अमोलला घेऊयात आणि जाऊ इथून, आणि भाऊजी आणि आर्याचं लग्न लावून देऊ. अगं, असं कसं करता येईल? वाटतं तेवढं सोपं आहे का? विनय काकाशी बोलावं लागेल या ठिकाणी. हो, बोला मग. सांगा मामंजींना की आपण आपल्या घरी आनंदात राहू. हे बघ, राग कितीही आला ना तरी संयम महत्वाचा असतो. संयम? ठीक आहे, ठेवते मी संयम. हां, तुम्ही ना मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही अपर्णाबरोबर राहू शकता का आता इथं एकत्र? बोला ना. मग हेच सांगा मामंजींना, आणि भाऊजींना सुद्धा त्यांचा निर्णय स्पष्ट विचार. ठीक आहे, मी बोलतो विनय काकाशी, पण तू शांत हो. आणि रुपाली, आपण सरकारांचं घर तेव्हा देखील सोडलं होतं, आणि आता सुद्धा त्यांच्यासोबत या घरात आपण नाही राहायचं हे स्पष्टच आहे या ठिकाणी. मग मामंजी आणि भाऊजींचं काय? त्यांना राहायचं असलं तर राहू दे इथं.
आपण आपला निर्णय घेऊन मोकळे होऊ. बरं दादा 6 प्लेट बुर्जी द्या आणि काय लागलं तर सांगतो तुम्हाला. ओके सर. दिदे बरं झालं आपण इथं थांबलो. सरकार इथली बुर्जी भारी असते बरं का. आता पोटभर खा सगळ्यांनी आणि अजून काही लागलं तर सांगतात. मामा तुझ्यासोबत खाणार. बरं खावा. सरकार आजोबा कसं वाटतं तुम्हाला पिक्चर? पिक्चर होय चांगला होता की, पण आमच्या वेळच्या पिक्चरला काही तोड नाही बघ. म्हणजे अरे आमच्या वेळचे हिरो आणि ते पिक्चरचे विषय काही वेगळेच होते बघ. आजोबा तुम्ही पहिला पिक्चर कोणता? हा आता ते काही आठवत नाही बघ, पण मी आणि विनानं बघितलेला पिक्चर म्हणजे दिवार. हो क्या बोलते आजोबा? हा आजोबा कसा होता तो पिक्चर? अरे एक नंबर. पिक्चर बघून झाल्यावर मी आणि विनाने एकमेकांना कडकडून मिठी मारली होती बघ, आणि लई रडलो होतो बघ. काय? हा पण का आजोबा? अरे त्या पिक्चर मध्ये जे घडलं होतं ना ते घडू नये अशी आम्ही दोघांनी शपथच घेतली होती बघ. आजोबा त्या पिक्चर मध्ये काय होतं? अरे त्या पिक्चर मध्ये ना 2 भाऊ असतात आणि त्यांचे मार्ग वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे ना त्यांच्या दोघात एक रागाची भिंत तयार होते. भिंत म्हणजे आजोबा? भिंत म्हणजे हा त्या भाऊभावांचा दोघांचा लय एकमेकांच्यावर जीव असतो, पण ते दोघं तसं वागत नाहीत. हा तुमच्यात आणि आजोबांमध्ये आहे तसं का? हा आता विण्यात आणि माझ्यात भिंत निर्माण झाली आहे खरी. मग तुम्ही काहीच का करत नाही? अरे चूक माझी होती अमोल बाळा, आणि म्हणूनच त्याचं प्रायश्चित्त म्हणून परमेश्वरानं मला विण्यापासून लांब केलंय बघ. पण सरकार आजोबा मा म्हणते प्रयत्न करायलाच हवे ना. अमोल तुझा आजा लय भला माणूस आहे बघ. मी परिस्थितीवर ढकलू शकतो, पण चूक माझी आहे ना, त्यामुळे मी लाख विनवण्या केल्या तरी विनय मला नाही माफ करायचा. आजोबा त्या पिक्चर मध्ये भिंत तुटते का? हो तर ती भिंत तुटते आणि ते भाऊभाऊ पुन्हा एकत्र येतात. आजोबा मग तुम्ही पण काय करा की? मी लाख वेळा विनाची माफी मागेन, पण विना ऐकल माझं. बापू हे काय करत बसलाय? पिक्चरला जायचं सोडून. अहो काय नाही, ते काय ना काहीतरी काम करत राहिलं ना की मन रमतं माझं. मला काय म्हणायचं ते लक्षातच नाही आलं तुमच्या. काय हो? पिक्चरला का नाही गेला? अहो विनायकराव कसं आहे, आता तुम्ही होता अमोल होता म्हणून पिक्चरला चाललो होतो. हा आणि तसं बी या वयात कसली आली पिक्चरची हाऊस? पण अमोल होता की, जायचं ना त्याच्या बरोबर. जायचं मान्य आहे विनायकराव, अहो तुम्ही माझे व्याही मित्र, त्याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला पार्टनर म्हणून हाक मारतो का नाही? तुम्हाला झालेला त्रास नाही बघवला मला. त्रासाचं काय बापू, ते तर जन्मालाच पुरलाय बघा. असू द्या, म्हणजे काय आपण असं बोलत राहिलो की त्याच गोष्टी उगाळल्या जाणार. विनायकराव अहो आपण आता नातवासाठी निघालो होतो पिक्चरला, पण याच्या आधी कुठला पिक्चर बघितला होता तुम्ही? पिक्चर होय? हा हा दिवार बघितला होता. दिवार. दिवार? आंबीरनं मी बरोबरच बघितला होता. अरे वा, त्यांच्यासोबतच बघितला होता का? हा हो, पिक्चर बघून ना दोघांनी एकदम मिठी मारली होती आणि वचन दिलं होतं की आपल्यात असं होऊ द्यायचं नाही म्हणून. हा पण
पण काय विनायकराव, अहो पर विश्वासघात केला ना त्यानं माझा. माझ्या स्वतःपेक्षा त्याच्यावर विश्वास ठेवतो तुम्ही. विनायकराव, तुमच्या भावना कळतात मला. हा पण आता काडीचा विश्वास नाही राहिला त्याच्यावर माझा. निसर्गाचा नियम आहे, जे काही घडतं ना त्याला काही ना काहीतरी कारण असतं. हा तो तुम्ही म्हणताय दीवार पिक्चर बघितला, हो त्यात बी बच्चन जो वागला ते त्याच्या दृष्टीनं बरोबरच होतं की. त्याची एक बाजू होती, त्याला काहीतरी कारण होतं. तसंच विनायकराव, त्या काळात सरकार जसे वागले त्याला बी काहीतरी कारण असेल, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ती येळ गेली बापू आता. अहो लय आखरीत केलं त्यानं माझं. नाही तसं नाही विनायकराव. अहो भाऊ आहे, रक्ताचं नातं आहे, असं आयुष्यभर आबोला धरून कसं चाललो त्याच्याबरोबर. बापू अमोलसाठी फक्त मी ते आंबीरला मी आयुष्यात माफ करू शकत नाही. त्याचा माझा काय संबंध नाही आता. अर्जुनने माझा एक फोन उचलला नाहीये. एवढं काय चुकलंय माझं? आणि जर चुकलंय काय असेल ते बोलावं ना. माझ्या अशा वागण्यामुळे अर्जुन नक्कीच खूप हर्ट झाला असणार आहे. त्यात या जाऊबाई, त्यांचे तर सगळे प्लॅन माझ्यावर उलटतायत. आता जर माती खाल्ली ना, अर्जुन माझ्याशी खरंच लग्न मोडेल. आर्या, चारी बाजूनी माझंच मरण. तर हिला काय सांगू? हॅलो जाऊबाई, अहो काय चाललंय तिकडे? अगं काय चालणार, झोपायची तयारी चालली आहे. तसं नाही हो, म्हणजे अर्जुन काय करतोय तिकडे? भाऊजी ना अमोल आणि घरातल्या सगळ्यांना घेऊन पिक्चरला गेलेत. मग मला सांगा, आता आपला पुढचा मार्ग काय आहे? म्हणजे आपल्याला आता काय करायचंय? आर्या, अगं ठरल्याप्रमाणे मी सरकार आणि आईंना इकडं बोलवलं होतं. मला असं वाटलं होतं की त्यांच्या येण्यामुळे अपर्णा आणि भाऊजींमध्ये भांडणं होती. झालं मात्र उलटच. काय? जाऊबाई, डोंट टेल मी. तुमचा आता हा पण प्लॅन आपल्यावर उलटलाय? आर्या, अगं अमोलच्या हट्टामुळे आता सरकार आणि आई इकडंच राहणार आहेत. काय? जाऊबाई, तुम्ही काहीच कसं नीट करत नाही हो. अगं अशी कशी म्हणतेस तू आर्या? मग कसं बोलू सांगा ना तुम्ही. ते एवढंसं पोरगं तुमचं ऐकत नाही. तुम्ही फक्त बोलता आणि घडत तर काहीच नाही. हे सगळं असंच चालत राहिलं ना, अर्जुन नक्की माझ्याशी लग्न मोडेल. अगं नाही आर्या, असं काही होणार नाही. हॅलो आर्या, आर्या, हॅलो. अशी का वागते ही आर्या? तिचं तरी काय चुकतंय म्हणा. अपर्णा आणि भाऊजी असंच जर जवळ येत राहिले ना, खरंच पुढचं सगळंच अवघड होऊन जाईल. मलाच आता भाऊजींची आणि मामांजींची बोलावं लागणार आहे. काहीतरी मोठं करावं लागणार आहे, लवकर करायला लागणार आहे. वारजात पण एक ब्रँच सुरू केली का? हो, 2 महिने झाले. अर्जुन, खाऊन घे ना जरा. नाही, नको, इच्छा नाही मला. अरे थोडंसं खा ना. तिकडे पिक्चरमध्ये पण तुझं अजिबात लक्ष नव्हतं. आपे मी आलो ना तुमच्यासोबत आणि सगळ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या पाहिजेत. बरं, नको सांग. पण मला एक सांग, तू हे सगळं अमोलसाठी करतोयस ना? हो. नाही, मग तसं वाटत नाही. कारण तू जे काही करतोय ना ते जबरदस्तीने करतोय असं वाटतं. आणि तसं करत असेल तर ते मला आणि अमोलला दोघांनाही नाही आवडतं. आपे असं काय नाही ग. हे बघ, अमोलचा आनंद माझ्यासाठी जगातला सगळ्यात मोठा आनंद आहे. पण नियतीने प्रत्येक वेळी त्याला नजर लावली, प्रत्येक वेळी. आपण त्यावर बोलूयात नंतर. तू चल बरं आत, खाऊन घे जरा. नाही, नको. प्लीज खा ना थोडंसं. नाही, खरंच नको मला. अरे त्यांनी बघ ना किती छान करून दिले आपल्याला. आपे उगाच लहान पोरासारखं करू नको, मला नको. लहान पोरासारखं कोण करतंय? स्वतःकडे बघ एकदा, म्हणजे कळेल कोण करतंय. तुला नेमकं काय पाहिजे माझ्याकडून? मला सगळेजण आनंदात पाहिजे. पाय ही माणसं येत आहेत ना, तोपर्यंत ते शक्य नाही. मी, कदम, दादा, वहिनी आमच्यासाठी तरी शक्य नाही. एवढा राग नाही रे चांगला. माझी आई गेली या माणसांमुळे. अर्जुन, अरे हे सगळं कळतंय मला, पण एकदा त्यांच्याकडे बघ, त्यांची अवस्था बघ एकदा. त्यांची ती अवस्था आहे ना, त्यांनी त्यांच्या हाताने करून घेतली. आपे अर्जुन, हे बघ, माणसाने चुकी केली ना तर माफी आणि पश्चाताप हे त्याच्यावरचं सगळ्यात गुणकारी औषध असतं.
आणि सरकारने त्यांची चूक मान्य आहे, त्यांना पश्चाताप झालाय. आप्पे तू प्रत्येक वेळी त्यांची बाजू तू एकदम माफ नाही करू शकत त्यांना. आप्पे त्यांच्या चुकीचे परिणाम आहेत ना, मी आणि कदम भोगतोय ते नाही. आणि त्यांनी माझ्या आईबरोबर जे केले ना त्याला चुकी नाही गुन्हा म्हणतात आणि त्याला माफी कधीच नसते. अर्जुन अरे कळतंय मला. नाही कळते आप्पे तुला. आई वाचूनचा मोकळेपणा भोगलाय मी. घराचा मोकळेपणा, बापाचा मोकळेपणा, संस्कारांचा मोकळेपणा मी भोगलाय. माझी आई जर असती ना तर मी आजपर्यंत केलेल्या चुका कधी केल्याच नसते. हा अर्जुन वेगळा असता आप्पे. अर्जुन देवही एकदा माफ करतो. करत असेल तो देव आहे, मी नाही. मी माणूस आहे, मला माणूसच राहू दे. ह्यांना माफ करणं माझ्याकडून होणार नाही. मी आहे.